नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे आकाश आणि भूमी दोघंजणही योगेश्वरीच्या देवस्थानाजवळ आलेली असतात. आकाश भूमी गाडीतून उतरतात आणि आकाश भूमीला म्हणत असतो की चल. तेवढ्यातच आता भूमी चालत असताना तिच्या पायाला काहीतरी रुततं. तिला त्रास व्हायला लागतो. ती "आई गं" असं ओरडते. तेव्हा आकाश म्हणतो की काय झालंय? तेव्हा भूमी म्हणते की कदाचित काटा रुचलाय आकाश. मग तो पटकन पाय बघतो आणि म्हणतो की थांब, इथेच थांब, अशीच उभी राहा. तेव्हा मग आता भूमीला खूप त्रास होत असतो. मग आकाश तिच्या पायातला जो काटा असतो तो काढतो आणि म्हणतो की हळूहळू पावलं टाकत ये. इथे कसं आहे, देवीच्या देवळासमोर आपल्याला तसंच जायचं आहे, म्हणून जावं लागेल. तेव्हा मग भूमी आकाशला म्हणते की आकाश, मला असं वाटतंय की देवी आपल्याला काही संकेत देते का? तेव्हा आकाश म्हणतो की काय बोलतेस तू हे? मग ती म्हणते की तसं नाही, म्हणजे देवी असा संकेत तर देत नाही आहे ना की तुम्ही जाऊ नका वगैरे, म्हणजे असा पायात काटा रुचण्याचं काही वेगळं कारण तर नसेल ना? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी नाही, अगं तू उगीचच वेगळा का विचार करतेस, असं काहीच नसणार आहे. म्हणजे तो काटा तुला अचानक रुचला आहे, रस्त्यात होता म्हणून, बाकी काही नाही. आपल्याला गुरुजींनी सांगितलं आहे ना की जा म्हणून, मग आपण जाऊया, असं म्हणून ते दोघंजणही आता येत असतात. त्यानंतर मग आता इथे भूमी ही म्हणायला लागते की आकाश, मला ना जरा खरंच खूप टेन्शन येतं आहे, म्हणजे काहीतरी दडपण असल्यासारखं. तेव्हा आकाश तिचा हात धरून धरून तिला घेऊन चाललेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पोलिसांची गाडी पण आलेली असते आणि तिला म्हणजेच अपूर्वाला टिप मिळालेली असते की तिथेच तो गुन्हेगार आहे. म्हणूनच ती आता इकडे तिकडे शोधण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेला पोलिसांना ती सांगते की तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, त्याचं लोकेशन हेच दाखवत होते ना, मग इथेच आपल्याला चेक करावं लागेल. मी एक काम करते, तुम्ही हा आजूबाजूचा परिसर घ्या, मी तिकडचा मंदिराजवळचा परिसर घेते. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते की आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर त्याला शोधलं पाहिजे. 11 वाजेपर्यंत त्याला कोर्टात मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर हजर करायचं आहे. त्यामुळे आपल्याला 11च्या आधी त्याला गाठला पाहिजे आणि कोर्टमध्ये घेऊन गेलं पाहिजे. चला लवकर जा, असं म्हणून ती त्याला चालायला सांगते. आणि ती मंदिरामध्ये बघते की तो कुठे मंदिरात लपून बसलाय का. तेव्हा मग ते सगळेजण म्हणतात की मॅडम, हो आम्ही सगळीकडे शोधतो, असं म्हणून आता सगळेजणं त्याच्या मागे मागे असतात, म्हणजेच जो गुंड असतो त्याच्या मागे. तेव्हा मग हे सगळं होत असताना अपूर्वा ही देवीच्या देवळात येते आणि देवीची जी मूर्ती असते त्याच्या मागच्या बाजूला जे काही जागा असते तिथे ती अगदी उभी राहिलेली असते. आकाश आणि भूमी हे दोघंजणही जात असतात. तेव्हा मग एकच जोगतींमध्ये येते आणि ती जोगतींमध्ये येऊन देवी आईचा उदो उदो असं म्हणते. तेव्हा मग भूमी जोगतीनीला बघून नमस्कार करायला जाते. तेव्हा मग दोगतिनीला ती नमस्कार करते आणि तिथे जी देवी असते तिला हळद कुंकू भूमी घालते आणि त्याच वेळेला जोगतीन देखील भूमीला हळद कुंकू देते. आणि हे सगळं पाहून आता भूमी तिच्याकडे बघतच राहते. भूमी आणि आकाशला ती इशारा देते की पोरांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या मनात कितीही काही असलं तरीही ते देवीला अगदी उघडपणे बोलून दाखवण्याची गरज नाही. देवीजवळ जरी हात जोडला तरी मनातल्या तुमच्या भावना देवी समजून घेईल. त्यामुळे अगदी उघडपणे बोलून दाखवण्याची काहीही गरज नाही, असं खरं तर जोगतीन येऊन भूमी आकाशला बोलते. भूमी म्हणते की आकाश ही अशी का म्हणाली, म्हणजे तुमच्या मनातलं जे आहे ते उघड देवीला सांगून नका, याचा अर्थ काय असेल? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं मलाही माहीत नाही त्या असं का बोलल्यात, त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं. तेव्हा भूमी म्हणते की हो, मलाही कळत नाही आहे नक्की काय कारण असणार आहे या सगळ्याच्यामध्ये. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो की बघूया आपण नक्की काय होतं आहे ते. त्यानंतर मग भूमी आकाश ठरवतात की चल आपण आतमध्ये जाऊया, म्हणजेच आपल्याला जे काही गुरुजींनी सांगितलं आहे ते काम आपण पूर्ण करून घेऊया. म्हणून ते दोघंही आता आतमध्ये येत असतात. भूमीला तो आकाश धरून धरून आतमध्ये आणतो आणि म्हणतो की भूमी ये, आपण आता ओटी भरून घेऊया. तेव्हा भूमी आता देवीसमोर बघून म्हणते की हो, बरं झालं आपण आज आलो, बघ ना गर्दी पण नाही आहे आणि सकाळी लवकर आलो त्यामुळे बरं झालं. नंतर मग आता आकाश म्हणतो की चालेल, चल आपण ओटी भरून घेऊया आणि त्यानंतर मग देवीसमोर जे सगळं काही आहे त्याची कबुली आपण आता देऊया. त्यावेळेला भूमी देवीच्या जवळ म्हणजेच तिच्या मूर्तीजवळ आता जाऊन ती ताट ठेवते आणि मग नंतर आकाश हात जोडून बोलायला लागतो की देवी आई, तुझ्याकडे आम्ही आज आलो आहे ते एका वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तेव्हा मग भूमी पण बघत असते. आकाश भूमी दोघंजणही हात जोडतात आणि मग आकाश म्हणतो की देवी आई, आमच्याकडून खूप मोठा गुन्हा घडलेला आहे. 7 वर्षांपूर्वी आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. खरं तर रागिनी आत्याला आम्हाला मारायचं नव्हतं, परंतु तिने आमच्या मुलीला क्षितिजाला वेठीस धरलं होतं आणि त्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा भूमी म्हणते की हो देवी आई, अगं आपलं बाळ संकटात असलं की आई काहीही करू शकते, तसंच मी त्या दिवशी केलं होतं. मी
अजिबातच या गोष्टीचा विचारही केलेला नव्हता की कसं माझ्याबरोबर काहीतरी घडेल. परंतु त्यावेळेला रागिनी आत्याला आम्हाला समजूनही ती समजून घेऊ शकली नाही. तिला आम्ही खूप सांगितलं की नको, आमच्या मुलीला सोड, परंतु ती ऐकली नाही. म्हणूनच आमच्याकडून तिचा खून झाला. खरं तर हे सगळं मुद्दाम नाही केलं आम्ही, परंतु ते झालं आहे. त्यामुळे आम्ही तुझी इथे माफी मागायला आलो आहे. खरं तर आमच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे, गुन्हा घडला आहे आणि त्या 7 वर्षांच्या 7 वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यामुळे आम्हाला खरंच खूप वाईट वाटतं आणि त्यामुळेच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात खरं तर. म्हणून आम्ही तुझ्याजवळ आलो आहे. प्लीज आम्हाला माफ कर, आमचा हा जो गुन्हा आहे तो पदरात घे, असं भूमी आकाश हात जोडतात. आणि इथे असलेल्या अपूर्वाने सगळं काही ऐकून घेतलेलं असतं. तिला बरोबर आता सगळ्या गोष्टी कानावरती पडलेल्या असतात. तेवढ्यातच ती आता तिथून उठून त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहते. भूमी आकाश दोघेही घाबरतात की अचानक अपूर्वा इथे कशी काय आली. तेव्हा आता अपूर्वाला पाहिल्यावरती त्यांच्या तोंडचं पाणीच पळतं आणि अगदी आवासून ते दोघंजणं तिच्याकडे बघतच राहतात. त्यावेळेला मग अपूर्वा ही म्हणते की अरे तुम्ही दोघं इथे, असं म्हणून ती आता पटकन नॉर्मली रिॲक्ट करत असते. आणि तेवढ्यातच ती तिथून कानातला जो तिचं ब्लूटूथ असतं ते काढते आणि म्हणते की हां हां, तुम्ही त्याला धरून ठेवा, मी पटकन येते, अजिबात सोडू नका, मी लगेच येते. तेव्हा आता ती म्हणते की भूमी आकाश तुम्ही दोघंजण इथे काय करताय. तेव्हा मग भूमी म्हणते की इथे ॲक्च्युली आम्ही नमस्कार करण्यासाठी आलो होतो देवीला. मग ती म्हणते की मी ना जरा घाईते, मी निघते, त्या एका गुन्हेगाराला मी इथे पकडण्यासाठी आली, तो आमच्या तावडीत सापडला आहे माझ्या टीमच्या. ती तिथून पळते. आणि मग आकाश म्हणतो की भूमी अगं थोडक्यात वाचलो आहे आपण, म्हणजे मला एका पॉईंटला तर असं वाटलं की आपलं बोलणं अपूर्वाने ऐकलं आहे की काय, म्हणजे आपली वाटच लागली होती असं वाटलं मला एका पॉईंटला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, मलाही तसंच वाटत होतं की अपूर्वाने आपलं ऐकलं की काय. 1 मिनिटासाठी मी पण पूर्ण धक्क्यात होते. मला तर असं वाटत होतं की अपूर्वा आता आपल्याला अरेस्ट करते की काय. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, तिने काही ऐकलं नाही, तिच्या कानात ब्लूटूथ होते. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, पण जर तिने ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं असेल तर, म्हणजे आपण दोघंजण आहोत म्हणूनच तिने ते जाणवून दिलं नसेल तर. तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी, असं अजिबात होणार नाही. जर तिला तेव्हा ते समजलं असतं ना तर तिने कसलाही विचार केला नसता, कारण ती कायद्याची रक्षक आहे. तिने जर असा विचारच केला असता, म्हणजे तिने ऐकलं असतं तर तिने नक्कीच आपल्याला बेड्या ठोकल्या असत्या किंवा काही काळानंतर. भूमी म्हणते की मग जर समज ती काही काळानंतर अरेस्ट करायला आली तर. आकाश म्हणतो की भूमी असं अजिबात नाही आहे, तिने काहीच ऐकलेलं नाही, ती तिच्या त्या चोर शोधण्याच्या गोष्टीत अडकलेली होती. आता भूमी आकाश पुन्हा देवाजवळ हात जोडतात. भूमी म्हणते की खरंच देवी, मला नाही सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे, किती काही झालं तरीही आपण या गोष्टी विसरायला नकोत. दोघंजणही आता देवी आईसमोर हात जोडतात आणि थोडक्यात वाचवलंस, परंतु आता पुन्हा असं काहीही घडून देऊ नकोस, आमची कायम रक्षा कर. हा गुन्हा आणि हे रहस्य आता फक्त आमच्यापर्यंत राहिलं पाहिजे, कुठेही कळता कामा नये, असा आशीर्वाद देवीजवळ मागतात. नंतर दोघंजणही आता मोकळ्या मनाने घरी आलेले असतात. आता त्यांना दोघांना एकत्र पाहिल्यानंतर लगेचच भूमी म्हणते की काय झालं असेल, म्हणजे घरात कोणाचा आवाज कसा नाही येते, सगळं काही व्यवस्थित तर असेल ना. तेवढ्यातच बलदेव येतो. बलदेव म्हणतो की भूमी आकाश, अरे तुम्ही दोघंही देवळात गेला होतात ना, या बसा, थकले असाल, फार सकाळी गेला होतात ना तुम्ही देवळात. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुला कोणी सांगितलं, म्हणजे तुला अपूर्वाने कॉल वगैरे केला का. तेव्हा तो सांगतो की हो, अरे अपूर्वाने कॉलच केला होता मला, तिने सांगितलं की ती तिथे एका कामानिमित्त गेली होती आणि तुम्ही दोघंही तिथे होतात. तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा, अपूर्वा इतकी बिझी असते तरीही ती तुला फोन करून बरं पटकन सांगते रे की आम्ही कुठे होतो ते. तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली काय ना, मी तिला कॉल केला होता म्हणजे एका बोलण्यासाठी, त्यावेळेला तिच्याकडून मला कळलं की तुम्ही दोघंही त्या देवळामध्ये होतात. तेव्हा मग मानसी पण त्यांना पाणी देते आणि म्हणते की बसा मग तुम्ही दोघंजणं. तेव्हा आता लगेच बलदेव म्हणतो की हो, म्हणजे मला अपूर्वा असं सांगत होती की ते देऊळ आहे ना फार जागृत देवस्थान आहे म्हणे, आणि आपल्या हातून काही चुका किंवा काही गुन्हा घडला असाल ना तर त्या देवीच्या पायाशी जायचं, म्हणजे ती देवी सगळी पापं सगळे गुन्हे अगदी माफ करून टाकते, म्हणून ते देऊळ अगदी प्रसिद्ध आहे असं म्हणतात. बरेच लोक तिकडे जातात. तेव्हा मग असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो की म्हणजे मला त्याबद्दल काही माहीत नव्हतं, मला आपले जे गोखले गुरुजी आहेत ना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या देवळात जाऊन या, म्हणूनच आम्हाला फार बरं वाटलं खरं तर त्या देवळात गेल्यामुळे. मग आता दोघंजणही या देवळात कसे काय गेले हा प्रश्न बलदेवलाही पडलेला असतो. त्याचप्रमाणे मनू विचारते की पण ताई, तुम्हा दोघांना गोखले गुरुजींनी त्या देवळात जायला का बरं सांगितलं असेल, त्यांना का असं वाटलं असेल की तुम्ही त्या देवळात जा, कारण तुमच्या हातून तर कुठल्याही प्रकारच्या अशा चुका वगैरे घडलेल्या नाही आहेत, मग त्यांना असं का वाटलं असेल, असं आता भूमी आणि आकाशकडे बघून ती विचारते. त्याच वेळेला लगेचच आता भूमी म्हणते की मला
नाही माहिती आहे असं का केलं असेल. तेवढ्यात आकाशला पाणी पित असतानाच ठसका लागतो. भूमी आकाशच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, "आकाश, अरे सावकाश." तेव्हा मग लगेच ती म्हणायला लागते की "ताई, मला कळतच नाही." तेव्हा मग भूमी म्हणते की "अगं मनू, असं काय करतेस तू? अगं कळत नकळतपणे आपल्या हातूनही खूप चुका, खूप पापं घडत असतात अगं. आता तुला एक उदाहरण देते बघ. म्हणजे आपण रस्त्याने असं चालत असतो, तर आपल्या पायाखाली एखादी मुंगी चिरडली जाते किंवा एखादी गोष्ट, एखादा कीटक जो असतो तो चिरडला जातो. म्हणजे आपण त्या जीवाची, लहानग्या जीवाची हत्या केल्यासारखंच होतं ना गं. मग असंच असतं. अशी बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीतही नसतात आणि आपल्या हातून नकळतपणे घडून गेलेल्या असतात आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टींना अगदी सांभाळून घ्यावं लागतं. म्हणूनच आपण या गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच मला वाटतं गोखले गुरुजींनी आम्हाला सांगितलं असावं आणि मलाही त्यांचं म्हणणं पटलं, की कधीतरी आपणही काहीतरी केलं असेल, त्या बाबतीत माफी मागायला हवी देवीशी जाऊन. आपल्याकडूनही बऱ्याच चुका घडलेल्या असतात, ज्या समजतही नाहीत. बलदेव म्हणतो, की "हो भूमी, अगदी बरोबर आहे. खरंच तुम्ही दोघांनी खूप चांगलं केलं." त्यावेळेला मग आता मानसी म्हणते, की "ताई, माझ्या आता लक्षात आलं आहे, की तुमच्याकडून काहीतरी मोठी चूक घडली. घोड चूक घडली मी तर म्हणेन." भूमी म्हणते, की "कोणती गं?" तेव्हा मानसी म्हणते, की "अगं, आपल्या आई म्हणजेच रागिनी तुझ्याबरोबर किती चुकीचं वागायच्या. म्हणजे तुझ्याबरोबर आणि भाऊजींबरोबर खूप चुकीचं वागायच्या त्या. खूप त्रास दिला त्यांनी तुम्हाला. परंतु तरीही तुम्ही प्रत्येक वेळेला तिला माफच करत गेलात आणि तिला कधीही चुकीचं ठरवलं नाही. खरं तर हेच सगळं आहे ना आणि यामुळेच खरं तर ही चूक झाली तुमची, की तुम्ही त्यांना माफ करत गेलात आणि शेवटी असा त्रास झाला." तेव्हा मग भूमी म्हणते, की "तसं नाही गं. आणि म्हणून मी तुला किती वेळा सांगितलं, की रागिनी हत्याचा विषय आता या घरात काढायचा नाही. तरीही तू का काढतेस पुन्हा पुन्हा तो विषय?" तेव्हा मग ती म्हणते, की "ताई सॉरी." त्याचबरोबर आता बलदेवला कळलेलं असतं, की भूमी चिडली आहे. त्यामुळे पटकन तो आता विषय बदलायला लागतो. तो म्हणतो, की "ठीक आहे, जाऊ दे." मग नंतर आता पुढे त्यांचा विषय वाढतो. आकाश बोलतो, की "आम्ही गुरुजींना बोलवले अपूर्वाच्याबद्दल बोलण्यासाठी, म्हणजे लवकरात लवकर तुमचा साखरपुडा." तेव्हा मग मानसी म्हणते, की "अच्छा, म्हणजे ताई आपण पुढच्या तयारीला लागायचं आहे?" भूमी म्हणते, की "हो, आपण गुरुजींना बोलवले, आता ते येतीलच." तेवढ्यातच आता गुरुजी आलेले असतात आणि भूमी म्हणते, की "यांच्या दोघांसाठीचा साखरपुड्याचा मुहूर्त बघा." अपूर्वा पण तिथे आलेलीच असते. त्यावेळेला मग आता लगेचच अपूर्वाला धक्काच बसतो, की लवकर साखरपुड्याची बोलणी सुरू पण झाली. नंतर गुरुजी म्हणतात, की "तुम्ही सांगितलात, की येत्या 8 दिवसांमधला वगैरे मुहूर्त बघा किंवा या महिन्यामधला, परंतु मी मुहूर्त बघतो." तेवढ्यातच क्षितिजा म्हणते, की "आता आपली ही अपूर्वा काकू आपल्या घरी येणार आहे राहायला?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "हो, अगदी बरोबर प्रिन्सेस. काकू आपल्या घरीच येणार आहे राहायला." त्यानंतर गुरुजी म्हणतात, की "प्रॉब्लेम आहे, म्हणजे येत्या महिन्याभरामध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कोणताही मुहूर्त नाही." आता सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. मग गुरुजी म्हणतात, की "एक मुहूर्त आहे आणि तो आहे उद्याचा." तेव्हा असं म्हटल्यावर अपूर्वाला टेन्शन येतं. ती म्हणते, की "काय? उद्याचाच मुहूर्त?" तेव्हा मग आकाश आणि भूमी म्हणतात, की "हरकत नाही, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा मग सगळेजण आता उद्याच्या मुहूर्तासाठी अगदी एक्सायटेड असतात. तेव्हा मग पटकन अपूर्वा म्हणते, की म्हणजे म्हणजे कळत नाही मला, की उद्याचीच सगळी तयारी कशी होणार? म्हणजे आज साखरपुडा ठरला आणि उद्या आपली घाई नाही का होणार? सगळी तयारी वगैरे सगळं काही कसं करणार आहोत आपण? तेव्हा भूमी म्हणते, की "हे बघ अपूर्वा, तसंही आपलं हे जे काही लग्न होतं आहे घरातल्या घरात आणि अंडरस्टँडिंग होते. त्यामुळे किती काही झालं तरी आपल्या दोघांमध्ये म्हणजेच तुझ्यात किंवा बलदेवमध्ये कुठल्याही प्रकारची कसलीही देवाणघेवाण होणार नाही. आम्हाला फक्त मुलगी हवी आहे, बाकी काहीही नको. फक्त लग्न करून तू या घरात ये, इतकंच आहे आमचं म्हणणं. त्यामुळे आम्हाला बाकी काहीही नको. फक्त इतकंच." आणि मग त्याच वेळेला ती म्हणते, की "पण साखरपुडा म्हटला तर खरेदी आली, साडी, अंगठी वगैरे सगळं काही." तेव्हा मग लगेच बलदेव म्हणतो, की "ते होईल सगळं, नको काळजी करूस." मानसी म्हणते, की "हे बघ, भाऊजींचे कपडे आहेत म्हणजे बलदेवचे कपडे येतील लवकरच." त्यावर मग आकाश म्हणतो, की "हो, म्हणजेच महाजन गारमेंटमधून बलदेवचे कपडे येऊन जातील." त्याप्रमाणे लगेच मानसी पण म्हणते, की "हो, म्हणजे तुझी साडी वगैरे पण ना इथे आपण घेऊया, काळजी करू नकोस. आणि फक्त इतकंच आहे, की तू खरं तर तयारी पण काही करू नकोस तिथून येताना. वाटलंच तर तयारी करायला पण तू इकडेच ये. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण सगळे इथे तयारी करू आणि वाटलंच तर आज संध्याकाळी साडी आणि अंगठीची खरेदी करायला जाऊ." बलदेव म्हणतो, की "हो, सगळं बरोबर म्हणतायत ते." तेव्हा आता ती बघतच राहते आणि म्हणते, की "चालेल मग, म्हणजे तुम्हाला पण इतका काही प्रॉब्लेम नसेल आणि सगळेजण जर तुम्ही इतकं म्हणत असाल, की उद्याच करूया आपण साखरपुडा, तर ठीक आहे, करूया आपण उद्याच साखरपुडा." तेव्हा मग सगळे तिला समजावतात, की "हो, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. सगळेजण आपण घरात आहोत." आणि मग नंतर भूमी म्हणते, की "हो, ॲक्च्युली बलदेवला म्हणजेच दादाला घरातल्या घरात साखरपुडा करायचा आहे. म्हणजेच आपल्या काही माणसांमध्ये, त्यामुळे आपली इतकी काही दमछाक होणार नाही. घरातच होणार आहे हा फंक्शन." तेव्हा मग लगेचच बलदेव म्हणतो, की "हो, मलाही तेच हवं आहे. कारण की आपण माणसांमध्ये केलेलं कधीही उत्तमच ना.
म्हणूनच मग तेवढ्यातच आता भूमी म्हणते की जा गं म्हणू, आपला आता साखरपुडा ठरला आहे बलदेव दादाचा, तर जा गोड घेऊन ये काहीतरी, पेढे घेऊन ये. तेव्हा मग लगेचच ती पेढे घेऊन येते आणि तिला अपूर्वा विचारते की काय, म्हणजे तुम्ही पेढेही रेडी ठेवले होतेत? तेव्हा भूमी म्हणते की हो, गुरुजी मुहूर्त काढायला येणार म्हटल्यावर मुहूर्त तर निघणार, म्हणून तुमचं तोंड गोड करण्यासाठी मागवून ठेवले होते. त्यावेळेला मग भूमी आणि आकाश खूप खुश असतात आणि मग भूमी म्हणते की हे घ्या, भरवा आता तुम्ही दोघांनी एकमेकांना पेढा, तुमचा साखरपुडा आता उद्याच्या मुहूर्तावर ठरला. तेव्हा मग अपूर्वा आणि बलदेव दोघंजणही एकमेकांना पेढा भरवत असतात. त्यानंतर मग सगळेजणही खूप अलबेलीने खुश असतात. त्याचबरोबर आता इथे भूमी आणि आकाश हे त्यांच्याकडे बघतच असतात. अपूर्वाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं, तिच्या डोक्यातलं प्लॅनिंग हे काहीतरी तिसरंच असतं. तर इथे भूमी आणि आकाश मात्र घरी असतात. बलदेव हा अपूर्वाला खाली सोडण्यासाठी येत असतो. पौर्णिमा समोरून येते आणि म्हणते की अरे वा, आता निघाली आहेस का तू? बाय द वे, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन, तुमचा साखरपुडा ठरला आहे ना उद्या? तेव्हा लगेच अपूर्वा अगदी अमेज्ड होते आणि म्हणते की काय, म्हणजे तुलाही समजलं? कसं काय गं, तू तर अनाथ आश्रमातून आलीत ना आता, मग तुला? तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली मला भूमीने कॉल करून सांगितलं होतं की घरी मुहूर्त काढण्यासाठी गुरुजी येत आहेत म्हणून लवकर ये. तर मला त्या कामात काही जमलं नाही, परंतु मला आत्ता यायला जमलं आहे. तर मला भूमीने मेसेज केला आहे की तुमच्या दोघांचा साखरपुडा उद्याचाच मुहूर्तावर ठरला आहे म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की हो, अगदी बरोबर म्हणाली आहे तुला. मग त्यानंतर ती दोघांचंही खूप खूप अभिनंदन करते की तुमचा दोघांचाही साखरपुडा आता ठरला आहे. तेव्हा मग दोघंही तिला थँक्यू म्हणतात आणि मग बलदेव म्हणतो की अनाथाश्रमामध्ये पौर्णिमा खूप चांगलं काम करत असते बरं का, सगळं खूप अगदी छान व्यवस्थित करत असते ती, सगळ्या गोष्टी नीट जपत असते, खरंच तिचं कौतुकास्पद काम असतं असं म्हणून तोही तिचं कौतुक करतो. तेव्हा मग लगेच ती म्हणते की मला ना खूप एक्साईट वाटते अपूर्वा की तू आमच्या घरी नवीन मेंबर येणार आहेस लग्न करून. खरंच खूप छान वाटणार आहे तू घरात आल्यावर, सगळं काही व्यवस्थित, म्हणजे तू ना एखाद्या प्रकारच्या एनर्जीसारखी वाटतेस घरात मला, असं ती तिला बोलून दाखवते आणि नंतर म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला उद्याची तयारी पण करायची असेल ना, मी निघते, असं म्हणून ती आता जाते. त्यावेळेला बलदेव म्हणतो की आज पौर्णिमा किती भरभरून बोलली गं आपल्याशी, म्हणजे एरवी ती कोणाशीही बोलत नाही, गप्प असते, कोणाशीच जास्त बोलायला बघत नाही, परंतु आज स्वतःहून येऊन ती किती भरभरून बोलली. तेव्हा मग ती म्हणते की हो, असायचंच, कारण खूप कमी वयात तिला वैधव्य आलं आहे ना, त्यामुळे काय करेल बिचारी, खूप म्हणजे जवळजवळ किती 7-8 वर्ष झाली असतील ना अभिजितला जाऊन. तेव्हा मग बलदेव म्हणतो की हो बरोबर, एक्झॅक्टली 7-8 वर्ष झालीच असतील, परंतु कितीही काही झालं तरीही ते सगळं विसरून ती खूप पुढे गेली आहे आणि आश्रमामध्ये स्वतःला तिने झोकून दिले आणि घरातही मानसी किंवा भूमीशी ती फार बोलत नाही, तेवढ्याच तेवढी असते. परंतु खरंच आज बरं वाटलं ती आपल्याबद्दल बोलली आणि खरं तर ती तुझ्याबद्दल बोलली त्याचं बरं वाटलं, म्हणजे तुझ्या घरात येण्याने तिलाही बरं वाटणारच आहे, म्हणजेच खरंच तू घरात येणार आहेस ना, त्याने सगळ्यांना खूप खूप आनंद होणार आहे अपूर्वा, असं बलदेव तिला बोलून दाखवतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की साखरपुड्याचा मुहूर्त असतो आणि त्याच वेळेला अंगठी घालण्याची वेळ येते आणि भूमी म्हणते की अगं अपूर्वा, आम्ही सगळेजण आहोत, परंतु साखरपुड्याला तुझ्या बाजूने कोणी आलेले नाही आहे का, म्हणजे तुझ्या घरचे? तेव्हा लगेचच आता बलदेव म्हणतो की नाही भूमी, तिच्या बाजूने कोणी नाही आहे, तिच्या बाजूने फक्त आणि फक्त मी आहे, तिच्या घरचे कोणीच नाही आहेत, असं बोलल्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश सगळ्यांनाच खरं तर वाईट वाटतं. मग भूमी म्हणते की एक मिनिट बलदेव दादा, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अपूर्वा तू कधीही एकटी नाही आहेस, आम्ही आहोत तुझ्या बाजूने, आम्ही दोघांच्याही बाजूने आहोत, असा विचार कर खरं तर. असं म्हटल्यावर आता ती जराशी इमोशनल होण्याचं नाटक करते आणि भूमीला मिठी मारते. त्याच वेळेला आता तिच्या मनामध्ये काही वेगळंच सुरू असतं. अपूर्वाने खरं तर इथे मालिकेत विलन म्हणून एंट्री घेतली आहे. तर इथे आता अपूर्वा घरी येते आणि आपल्या आईला साखरपुड्याची अंगठी दाखवत म्हणते की हे बघ, मी आता महाजनांच्या घरात शिरणार आहे, म्हणजे मी आता त्यांच्याशी म्हणजेच त्या मुलाशी बलदेवशी लग्न करणार आहे आणि आता फायनली मी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता महाजनांच्या घरामध्ये शिरून कशाप्रकारे त्या महाजनांची बर्बादी करते मी ते बघ. आता आपलं एकच स्वप्न ते म्हणजे महाजनांची बर्बादी. आता नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, हे सगळं कशासाठी अपूर्वा करते, हे सगळं आपल्याला पुढच्या काही भागांमध्येच पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.